रात्रीची मी अशीच बसली आणि मी बघते आणि मला सेम चाळीच्या कोपऱ्यावरून एक सावली दिसते. 2 मिनिटं झाली ती सावली पूर्ण आली आणि एका पॉइंटला येऊन ती पूर्णपणे तिथेच गायबच झाली. ती त्याच्यानंतर आहे ना 8-1 दिवसांनी ज्या घराच्या समोर ती सावली गायब झाली ना त्याच घरातल्या काकांचा ऍक्सिडेंट झाला. इतका वाईट ऍक्सिडेंट झाला की म्हणजे ते पूर्णपणे म्हणजे नमस्कार. आज आपल्या शोवरती कुर्ल्याहून विशाखाताई आलेल्या आहेत. तर आपण कुठेच वेळ न घालवता वळत आपण त्यांच्या आजच्या किस्सांकडे. ओके. लहानपणापासूनच सुरुवात करेन. आम्ही ऍक्च्युली जेव्हा नवीनच खोली घेतली होती तर ते गावठाण एरिया असतो जसा म्हणजे खूप असं पडीक जमीन होती आणि तिथे नंतर ह्या लोकांनी जागा आपापली एक एक शेतीची जमीन जसं एन ए प्लॉट म्हणतो आपण इन शॉर्टमध्ये तशी ते जागा त्यांनी विकल्या होत्या आणि त्याच्यावरती मग आमच्या लोकांनी जे 2-3 चाळी तिथे बांधल्या गेल्या होत्या. तर झालं असं की आम्ही जेव्हा शिफ्ट झालो म्हणजे नवीनच घरात शिफ्ट झालो तर नॉर्मली आपली गणेश पूजा वगैरे करतो तशी केली. आणि शिफ्ट झालं ऐरोली माझं माहेर ऐरोलीचं तर ऐरोलीला. तर आम्ही राहायला गेलो. 8-1 दिवस झालं म्हणजे घरामध्ये असं जाणवायचं म्हणजे मला लहानपणापासून जाणवतं असं थोड्या गोष्टी. तर मला असं ना असं भीती वाटायची घरात राहायला एकटीला भीती वाटायची. असं कोंडट वाटायचं असं वाटायचं बाथरूममध्ये कोणतरी आहे वगैरे असं जाणवायचं फील व्हायचं. तर मी आईला बोलायचे आई तिथे ना काळोखात मला भीती वाटते म्हणजे मी म्हणजे लहानच होती. तर एक दिवस काय झालं आम्ही झोपलो होतो आणि असं होतं की भाऊ लहान असल्यामुळे आईच्या बाजूला भाऊ मग मी आणि मग बाबा आमचे असं आम्ही एकत्र असं झोपायचो खाली. तर रात्री असं झालं की अचानक मला ना खूप सफोकेशन झालं की कोणीतरी माझा गळा दाबतोय आणि माझ्या पोटावर बसलंय एवढा दाब मला जाणवतोय पोटावरती आणि गळा दाबतोय इतकं की मला ना आवाज पण देता येत नव्हतं म्हणजे. आणि मी असं नाही की झोपेत होती मी पूर्णपणे जागी झाली होती म्हणजे डोळे उघडे होते पण मला तो दाब आहे ना तो जाणवत होता. तर मला एवढं समज होती की उठवायचंय आवाज नाही निघत तर उठवायचंय. तर वडील बाजूला होते तर मी त्यांना चिमटा काढला म्हणजे इतकी माझ्या डोक्यामध्ये सेन्स होते की मला ह्यांना उठवायचं. जेव्हा ते उठल्यानंतर मला म्हणते मी त्यांना चिमटा काढला होते हे गोंधळून उठले ना की काय झालं असं काय तू मला उठवते करून असं. मग त्यावेळी त्यांनी जेव्हा मला उठून असं सरकवलं की काय करते असं करून तेव्हा ते कुठेतरी रिलीज झालं 2 सेकंदासाठी जे काय होतं ते. मग दुसऱ्या दिवशी मी आईला सांगितलं की मला असं असं झालं. तर आईला कुठेतरी ते जाणवलं कारण तिला पण मे बी जाणवत असेल ते कारण घरात कसं दिवसभर ती असायची आम्ही नसताना पण. मग तिने पप्पांच्या मागे लागून पप्पांना सांगितलं की आपल्याला पूजा करून घ्यावी लागेल काहीतरी गडबड आहे म्हणून. मग आम्ही तेव्हा वास्तुशांती आणि नवग्रह वगैरे असतं ना ते करून घेतलं. आणि आमच्या वडिलांचं कसं आहे माहिती का पहिल्यापासून अशा गोष्टींवर विश्वासच नाहीये की म्हणजे असं हा चला तुमच्या मनाचे खेळ तुम्ही काहीही सांगता तुम्ही आणि तेव्हा आहट वगैरे खूप हे होतं तर त्यांना असं वाटायचं हा तुम्ही हे सिरियली बघता म्हणून तुम्हाला असं वाटतं म्हणून असं. मग त्यामुळे आम्हाला ते निग्लेक्ट करायचं पण ते आईने सांगितलं म्हणून मग त्यांनी पूजा करून घेतली. त्यानंतर असं घरामध्ये काही जाणवलं नाही. त्याच्यानंतर असं झालं की मी 8वीला असताना आमच्या चाळीतले एक दादा होते म्हणजे ते आमच्या लहान मुलांना खूप म्हणजे आम्ही मुली जे होतो ना त्यांच्यावर त्यांचा खूप जीव होता आणि ते खूप लाड करायचं आमच्या लोकांचे. तर त्यांनी काय केलं ते अचानक ना त्यांचं काहीतरी घरामध्ये भांडणं वगैरे झाली आणि त्यांनी सुसाईड करून घेतलं म्हणजे त्यांनी जाळून घेतलं स्वतःला. आणि इतकं सडनली ना की ते आम्हाला भेटून गेले सगळ्यांना म्हणजे चला मी येतो असं करून सगळ्यांना चाळीतल्या सगळ्यांना भेटून गेले घरी आणि त्यांनी स्वतःला आग लावून घेतली. आणि इतकं हे झालं ना की त्याच्यानंतर म्हणजे आणि खूप तो जॉयली माणूस होता बोलून बिलून सगळ्यांवर राहायचा खूप जॉयली माणूस होता. तर सगळ्यांच्या मनात असं ते तो वारला असं. आणि असं झालं की त्याच्यानंतरच ना 1 महिन्यानंतरच ना आमच्या चाळीत एक त्यांचेच नेबर होते त्यांची हळद होती आणि ते कसं आहे म्हणजे आमचं ना गावठाण एरिया ना तर तिथे आगरी कोळी खूप आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आगरी कोळी लोकांची हळद म्हणजे जबरदस्त असते. तसं त्यांचं 2 वाजेपर्यंत ते हळदीचं वगैरे चालू होतं आणि त्यावेळी आम्ही पण 8वीला असल्यामुळे एक्झाम्स आणि असल्यामुळे उशिरापर्यंत जागी होतो. आणि त्यात आणखी कसं होतं की ना
आम्ही गावठाण एरिया पडायचा आणि 4 चाळींमध्ये ना एकच नळ होता, ओके. जिथून आम्हाला पाणी भरायला लागायचं. मग त्या नळावरती ना 1-1 तासाचा सगळ्यांना नंबर असायचा. म्हणजे 40 मेंबर्सला येस 1 हे. मग त्याच्यामध्ये पण असं व्हायचं की आता ह्यांना कोणाला एक्स्ट्रा भरायचंय, मग त्यांनी रात्री जागा आणि तुम्ही भरा, अर्धा तास 15 मिनिटं वगैरे असं भरा, तुम्हाला जर जास्त पाणी हवं असेल तर. मग त्यामुळे आम्ही असं जागे असायचो 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत वगैरे. तर मी तशीच बसली होती आणि ह्यांची हळद चालू होती. त्या हळदीला माझे बाबा पण गेले होते. ओके. तर मग ते येतील, मग आपण दरवाजा बंद करून घेऊ आणि मग झोपू असं. मी बसून ना माझं होमवर्क करत मी असे मान खाली घालून बसले आणि आमचं कसं तर स्टेप होते, स्टेपवरती मी बसली होती, खाली ओटा होता आणि मग मेन आपला 2 चाळींमधला जो गॅप असतो तो. तिथून ती व्यक्ती गेली. मला जाताना सेम तोच आवाज त्याच नावाने, काय बाय काय करतेस, गेली नाही का तू हळदीला, इतके 2 वाक्य पूर्णपणे मला ऐकायला येत आहेत. आणि मी हा नाही गेली असं करून मी वर बघते, तोपर्यंत ती व्यक्ती गायब. तर नंतर कळालं की अरे हे तर व्यक्ती तीच आहे की जी आम्हाला आतापर्यंत, कारण कितीही झालं तरी तुम्हाला एका नावाने किंवा एका ह्याने बोलवणारी एक व्यक्ती असते, ते तुम्हाला माहिती असते. म्हणजे ही व्यक्ती असं कसं म्हणजे झालं, कारण माहिती की 1 महिन्याआधी ती व्यक्ती गेली. आणि मलाच असं नाही की काही लोकांना ना जे उशिरा पाणी भरायला वगैरे उठायचं, मग तिथली लोक पण जेव्हा रात्रीची यायची ना तेव्हा त्यांना गटरावरती तो बसलेला वगैरे दिसायचा. तेच काका? हा तेच काका गटरावर बसलेत, असं हाताश होऊन बसलेत, रडतायत वगैरे अशा टाईपमध्ये दिसायचे. मग असं जेव्हा खूपदा व्हायला लागलं ना तेव्हा लोकांनी त्यांच्या घरी सांगितलं की तुम्ही बघा काहीतरी, त्याला अजून मुक्ती नाही मिळाली, त्याचा त्रास होतोय म्हणून. मग त्यांनी घरातल्यांनी काहीतरी नाशिकला वगैरे जाऊन पूजा वगैरे काहीतरी समथिंग केलं वगैरे त्यांचं. आणि असं होतं की त्यांची वाईफ पण होती, तर त्यांची लास्ट इच्छा होती की तिचं चांगलं करा, म्हणजे मी जातोय पण तिचं काहीतरी चांगलं करा. मग तिचं लग्न पण त्या लोकांनी करून दिलं. त्याच्यानंतर मग त्यांचा जो त्रास म्हणजे दिसणं वगैरे होतं ते ऑलमोस्ट कमी झालं. ओके. असं. आणि सेम तशीच एक गोष्ट अशी झालेली की रात्रीची मी अशीच मे महिन्याचे दिवस होते, मे महिन्याचे असे सुट्ट्यांचे दिवस होते. त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवसामध्ये आमचं असं असायचं की आता बसायचं थोडा वेळ, टाइमपास करायचा, काहीतरी उशिरा उठायचंय सकाळी वगैरे असं. तर तेव्हा पण असं झालं की आई मला बोलली की मी झोपते थोडा वेळ, तू जागी राहा आणि पाठच्या काकीने आवाज दिला की मला सांग, मग मी जाऊन पाणी भरते असं. तर मी अशीच बसली आणि मी बघते आता तिकडून येणारी कोण ना कोणतरी येतील, आवाज देतील वगैरे. आता वाजले किती, 1 वाजला, हा येतील मग आता असं करून. आणि मला सेम चाळीच्या कोपऱ्यावरून एक सावली दिसते. ओके. तर मला काय वाटलं की माणूस तिथे कोणतरी असणार आहे जो येतोय, तर त्याची सावली पहिले पुढे येते आपली प्रत्येकाची. सो मला जसं वाटलं तशी ती सावली येते, तर माणूस मागून येतोय. तर 2 मिनिटं झाली ती सावली पूर्ण आली आणि आमच्या चाळीची कशी 8 घरं आहेत लाईनीत, एका लाईनीत 8 घरं, समोर 8 घरं आणि इथे. तर ती सावली ती 3ऱ्या घरापर्यंत, म्हणजे चाळीपासून सुरुवातीपासून 3ऱ्या घरापर्यंत आली आणि एका पॉइंटला येऊन ती पूर्णपणे तिथेच अशी गायब होतात ना, तसं म्हणजे मोठी सावली एकदम येऊन अशी छोटं होऊन गायबच, म्हणजे नाण्यासारखं असतं ना एकदम नाणं छोटं, तसं येऊन तिकडे येऊन गायबच झाली ती. तर मी म्हणते असं कसं झालं, म्हटलं आता एवढी समज म्हणजे आहे, म्हणजे 8वी 9वीच्या मुलांना असतेच. ती म्हटलं एवढं तर असं नाही गायब व्हायला पाहिजे, जरी सावली थोडीशी पुढे येऊन मोठी झाली पाहिजे किंवा छोटी झाली पाहिजे, अशी येऊन तिकडेच येऊन गायब कशी झाली. म्हटलं तरी पण हे की कोणतरी असेल, येत असेल मागून मे बी. तर 5-1 मिनिटं झाली तरी कोणच येत नाही. मग मी समजली काहीतरी वेगळं आहे, कारण आमच्या इथे चाळी जे राहायचे ना मागच्या साईडचे, ती लोक सांगायची की मागच्या साईडला ना त्यांना की खूप लोकांना असं की बाई दिसली. पण मला असं बाई बी कधी दिसली नाही, पण मला ती सावली पर्टिक्युलर दिसली. आणि पण ती बाईची सावली असावी असं का, तर ती जो आकार पुरुषांच्या सावलीचं म्हटलं ना आपण, ते एक आकार वेगळा दिसू शकतो आपल्या, बाईच्या सावलीचा एक आकार वेगळा दिसतो आपल्याला, तो तसा आकार दिसला आणि ती पर्टिक्युलर तिथे येऊन पूर्णपणे गायब झाली. आणि त्याच्यानंतर आहे ना 8-1 दिवसांनी ज्या घराच्या समोर ती सावली गायब झाली ना, त्याच घरातल्या काकांचा ऍक्सिडेंट झाला. इतका वाईट ऍक्सिडेंट झाला की म्हणजे ते पूर्णपणे म्हणजे
जाण्याच्या ह्याच्यातच होते. हम्म. मग त्यांची आई म्हणजे ते लोक राहायला सातारा का सांगली तिकडचे होते, मला एक्झॅक्ट आठवत नाही आता. मग त्यांच्या आईने तिथे गावी जाऊन काहीतरी देवाचं वगैरे केलं आणि मग त्या लोकांनी ते घरच सोडलं आणि मग ती लोक तिकडेच कायमचे शिफ्ट झाली आणि घर विकून टाकलं त्यांनी तिकडचं असं. मग ते एक किस्सा जो माझ्याबरोबर झाला होता. कोणी बघितलं होतं का दुसरा. तुमच्या चाळीमध्ये की हा, त्या आमच्या बाईची चाळीमध्ये exact- एकाने कसं झालेलं की ते काकांना वॉचमॅनचं काम करायचं. अच्छा. तर ते खूप उशिरा यायचे किंवा पहाटे यायचे असं व्हायचं. एक दिवस त्याचं काय झालं, ते ना 2 वाजता काहीतरी आले आणि त्यांना ना पर्टिक्युलर ती बाई ना आमच्या 2 चाळींचे बॅक साईड आहे, म्हणजे जिथे आपण सांडपाणी वगैरे जातं असं. तर तिथून ती बाई त्यांना ना पांढऱ्या साडीमध्ये एकदम एवढे केस तिचे की पूर्ण ह्याला हे होत होते, म्हणजे जमिनीला लागून केस जात होते आणि पूर्ण पांढरी, तिचं अंग पण पांढरं, साडी पण पांढरी, अंग म्हणजे पूर्ण आपण म्हणतो ना एखादा माणूस पांढरा फकट पडला तर कसं दिसेल तसं त्यांना ते मागून दिसले. पुढून त्यांनी बघितलं नाही, पण तिला ते बघितल्यानंतर नाही ना 2 दिवस खूप ताप वगैरे आला होता. त्याच्यानंतर मग ते एकदम म्हणजे म्हणतात ना एखाद्याने अंथरूण धरणं असतं तसं त्यांनी पूर्ण अंथरूणच धरलं होतं त्याच्यानंतर असं. म्हणजे त्यांना ती पूर्ण अशी दिसली आणि मग असं सगळे सांगायचे की ती दिसते, बाई हाय वगैरे असं. पण नंतर मग कसं म्हणजे बोलतात ना जाणती लोक पण असतात काही काही, तर मग त्यांनी थोडंसं हे केलेलं. तर मग नंतर मग आमच्या इथे ना आम्ही नवरात्र वगैरे बसवायला सुरुवात केली, गणपती नवरात्र. मग तिथून ते जे होतं ते थोडं अंशी आमचं कमी झालं. पण त्याच्यामध्ये पण आणखी एक असं झालेलं की तिथे त्यांच्याच जे काका होते ज्यांना ते बॅक साईडने आले तर त्यांना ते दिसायचं, त्यांच्याच पुढच्या साईड म्हणजे आमची मागच्या साईडची जी चाळ होती त्यांच्या घरामध्ये ना एक लेडी होत्या. तर त्यांचा भाऊ अचानक ॲक्सिडेंटने वारला. ओके. तर तो वारल्यानंतर त्या काय करायच्या माहिती का, त्याच जागेवर जिथे त्या काकांना ती बाई वगैरे दिसली तिथे जाऊन बसून तिथे गप्पा मारायच्या त्या. एकट्याच बडबडत असायच्या आणि म्हणजे खूप म्हणजे असं एखाद्या आता जसं आपण बोलतोय तसं त्यांचं बोलणं असायचं आणि तिथेच बसून त्या बोलायच्या असं. तर मग शेवटी मग त्यांच्या घरातल्यांना वगैरे पण असं झालं की हिचं वाढतंय खूपच वेडेपणा वगैरे असं वाटलं त्यांना आणि मग त्यांनी शिफ्ट केलं घर आणि ते दुसरीकडे राहायला गेले. म्हणजे तिथूनच पण आमच्या चाळीपासून थोडं लांब वगैरे असं राहायला गेले ते. मग त्यानंतर महिन्याभरातच त्या काकी व्यवस्थित झाल्या. म्हणजे तोपर्यंत त्यांना त्या घरात असेपर्यंत खूप त्रास तिथे होत होता त्या जागेवरती. आणि जेवढी ती तिथे होती ना 2-3 घरं त्या जागेला लागूनच जी, त्या तिथे तो प्रॉब्लेम जास्त होत होता. म्हणजे त्याची हिस्ट्री अशी सांगितली नंतर काही लोकांनी की ना सुरुवातीला जेव्हा टीबीचा खूपच वाढला होता, टीबी वगैरे, आणि तेव्हाची गोष्ट की तेव्हा त्याला औषध नसायचं, म्हणजे खूप आधी, आणि तेव्हा काय गावात दवाखाने वगैरे नव्हते, तो गावठाण एरिया होता. तर मग त्या लोकांना, इतक्या लोकांना जाणार कुठे, मग त्या लोकांना तिथे पुरलं गेलं होतं जुन्या ह्यानं. त्यामुळे आणि खूप म्हणजे त्याच्यानंतर 25-1 वर्षाने आम्ही त्या जमिनी घेतल्या होत्या आणि मग नंतर तरी पण त्याचा त्रास आम्हाला होत होता, कारण ते बोलतात ना एक सोपस्कार त्यांच्यावरती झाले पाहिजे होते, ते नाही झाले गेले आणि मग ते दिसायचं तसं लोकांना त्याचा त्रास व्हायचा असा. इव्हन अजून सुद्धा आमच्या चाळीमध्ये काही लोक म्हणजे जे काही मानतात ते लोक उपाय करतात, जे नाही मानत त्यांना थोडाफार त्रास होतच आहे तिथे असं. आणि दुसरं एक म्हणायचं गेलं तर आमच्या घरातलंच एक उदाहरण सांगेन मी. पहिले कसं आमच्या गावी असं होतं की वारीला वगैरे जातात लोक, तर आमच्या घरातलीच माणसं होती. आता मी एक नाव वगैरे नको म्हणून मी नातं पण नाही एक्सप्लेन करते जास्त. तर ती आमच्या घरातलीच व्यक्ती ते वारीला गेलेली, तर लेडीज होती आधी. तर ती लोक रात्रीची वगैरे थांबले असे, तर तिच्या मागे जसं आपण म्हणतो ना एखादा मुंजा वगैरे म्हणतो ते, तर तिच्या मागे ते लागलं होतं. ते एवढं भयंकर होतं ना की म्हणजे ती एवढी हेल्दी होती, तिला काहीच त्रास नव्हता. तर वयाच्या दिसायला ती सुंदर होते. तर वयाच्या 30s मध्ये ती लोक ते वारीला म्हणून गेले होते आणि जिथे रात्रीचे ते थांबले वगैरे असतील तिथे त्या नेमक्या झाडाच्या बाजूला का कुठे तो होता, तो तिला लागला. तर तिथून आल्यानंतरच आहे ना तिला फिट्स यायला लागल्या अचानकच.
खूप म्हणजे असं ती बसल्या बसल्या तिला फिट यायच्या आणि मग ती म्हणायची तो आला, तो आला, तो मला घेऊन जातोय, तो आला. असंच बडबडायची ती. तर मग त्याच्यासाठी खूप सारे डॉक्टर्स वगैरे हम्म. पण केले. तर ते डॉक्टर्स म्हणायचे की काही नाही, नॉर्मल क्लॉट आहे. औषधाने वगैरे पण म्हणजे ब्रेनमध्ये तिला हम्म. क्लॉट दिसतोय, तर अच्छा. औषधाने होऊन जाईल. पण म्हणजे आता आम्ही कोकणातलं पडतो, त्यामुळे हम्म. थोडंसं देवाचं वगैरे पण बघितलं. तर मग तिथे सांगितलं गेलं की ती जिथे गेली होती तिथे तिला असं-असं व्यक्ती लागलंय. तो तिला घेऊन जाणार. ओके. तो सोडणार नाही, तो घेऊनच जाणार आहे. पण तुम्ही आता एक काम करा, की तिला अशा ठिकाणी ठेवा, की तिच्यावरती कुठलेही म्हणजे जसं आता आमच्या लेडीज लोकांचे प्रॉब्लेम्स असतात. तर हम्म. तशा कुठल्याच लेडीजचा तिच्यावरती सावली पण नाही पडली पाहिजे. अच्छा. अदरवाईज तिला धोका आहे. आणि तो त्यांनी 3 मंथ्ससाठी सांगितलं होतं, की तिच्यावरती हे नाही झालं पाहिजे. पण झालं असं, की नेमके त्याच वेळी गणपती आलेले हम्म. आणि गणपतीच्या निमित्ताने लोकं येतातच पुण्याहून. तर त्याच्यामध्ये कोणाचं तरी बोलतात ना, ते आपण सोयरं सुतिक असतं. हम्म. त्या व्यक्तीचा तिच्याबरोबर संपर्क झाला. म्हणजे आता भेटला त्यांना माहिती, तिला कुठे माहिती ह्या व्यक्तीचं काय आहे वगैरे असं. हम्म. तरी आमच्या घरातल्यांनी खूप सांभाळलं तिला. पण ते बोलतात ना, एक वेळ असते आणि तसं झालं, गणपती झाले नाही. तर लगेच ती रात्री झोपेतच तिला अचानक खूप ताप आला आणि सकाळी ती ऑफ झाली झोपेतच ओके. असं. आणि नंतर मग आहे ना ती दिसायची इव्हन असं बांगड्या-बिंगड्या धावताना, फिरताना असं दिसायची. आणि मग घरातलेच बोलायला लागले, की ती एकतर तिचं लग्न नव्हतं झालं. त्यात तिचं असं जाणं खूप वेगळं आहे. तर काहीतरी करून घ्या. मग त्याच्यानंतर शांती करावी लागली आम्हाला. ती कुठे ते दिसायची? ह्याच्यात. घरातच घराच्या दिसायची? बाहेर दिसायची. ओके. रात्रीच्या वेळी पूर्ण पैंजणांचे आवाज यायचे. झोपलेला असेल तर पूर्ण प्रॉपर, कारण गावच्या ठिकाणी कसं माहितीये का 8 वाजता सगळं शांत होतं. रात्री 12 वाजता कोणीही येणार नाही तुमच्या आजूबाजूला पण ह्याला. आणि अक्षरशः 12 वाजले, 11:30 झाले का ते पूर्ण छुनूक, छुनूक, छुनूक ती बांगड्या पूर्ण एकामेकाला आदळल्या, जर चुडा घातल्यावरती कसा येतो, तसा पूर्ण प्रॉपर आवाज यायचा. आणि इव्हन ती माझ्या आईला दिसली पण होती. ओके. तेच तुम्हाला हां. आता विचारणार होतं, कोणी हां, पाहिलंय का? माझ्या आईला दिसली पण होती. तर असं झालं की माझी आई बसली अशी ओट्यावरती आणि आमच्या घराचा असा कोपरा होता. त्या कोपऱ्याच्या इथून असं आली, ही, 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 ही हसली असं आणि पूर्ण परत पळत जाताना आईने तिला प्रॉपर पाहिली. आणि बापरे! ॲक्चुअली माझ्या आईला पण दिसतं. आईला म्हणजे लहानपणी पण दिसायचं. आईला तर एकदा असं झालं की सेम ठिकाणी ना मुंडी नसलेली व्यक्ती दिसली पूर्ण. त्याच म्हणजे घराच्या आजूबाजूला? हां, ओके. हां. त्याच घराच्या म्हणजे त्या घराची पण थोडीशी हिस्ट्री जुन्या लोकांचं आपल्याला काही माहिती नाही. त्या घराची पण काहीतरी हिस्ट्री होती. ओके. तर आईला पण म्हणजे असं पूर्ण की ती बसली आहे अशी किचनमध्ये, त्यांच्या किचनमध्ये आणि किचनच्या खिडकीतून तिला समोर मुंडी नसलेली व्यक्ती पुरी दिसते बापरे! असं. तर तिला पण म्हणजे ते दिसायचं असं. त्यामुळे जेव्हा मी तिला सांगितलं, की मला असं काहीतरी दिसतं, तेव्हा तिला कुठेतरी ते पटलं, की नाही हिला काहीतरी दिसतंय, हिला जाणवतंय काहीतरी असं. आणि मोस्टली म्हणजे मला असं आतापर्यंत असं जे दिसलंय ते आता काहींचं कसं असतं माहितीये का, ऑरा एक असतो आणि दुसरी गोष्ट काय असते माहितीये का, तुमचे ग्रह पण असतात. बरोबर. तुम्हाला त्यानुसार म्हणजे आता आपण म्हणतो देवगण असलेल्यांना पण दिसतं, पण त्यांना काही करत नाही वगैरे असं. तर तो प्रकार पण असतोच. तर मला आतापर्यंत जाणवलंय म्हणजे जिथे गेल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला जाणवतं, की इथे काहीतरी वेगळं आहे, इथे नाही होतंय, ॲडजस्ट नाही होतंय. इंट्युशन्स होतात. इंट्युशन्स होतात. हां. तर तिथे गेलं आणि तिथे जाऊन आल्यानंतर मग मला विचित्र स्वप्न पडणं किंवा काय असं ते होतं माझ्या बाबतीमध्ये. ओके. म्हणजे मला असं प्रॉपर आतापर्यंत आणि खूप लोकांना कसं होतं आपण म्हणतो, की हां, चल काहीतरी सांगतायत, असं काही भूतं दिसतात का? ॲक्चुअली ज्याला दिसतात त्याला माहिती असतं, की खरंच दिसतात. पण ते दिसण्यासाठी पण तुमचं बोलतात ना, एक तर तुम्हाला ते ऑरा आणि तुमचे ते ग्रह असले पाहिजे त्यानुसार. कारण काही लोकांना कसं असतं दिसतं, पण त्रास नाही देत. बरोबर. काहींना त्रास देतात. जसं आपण म्हणतो एखाद्याच्या अंगात येऊन राहिलं, असं थोडीच असतं एखाद्याच्या अंगात येऊन राहिलं. पण असतात. कारण त्यांचा ऑरा तेवढा कमकुवत असू शकतो त्या ह्याच्यासाठी. मग त्याच्यामध्येच आमच्याच घरातलं एक उदाहरण असं होतं, की तिचं असं होतं, की तिचं लग्न झालं आणि
फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये ती ऑफ झाली. हा कधीचा किस्सा आहे, तुम्ही लहान असतानाचा की नंतरचा? नाही, हा मी जन्माला यायच्या आधीचा किस्सा आहे, ओके. जो मला मम्मीने सांगितलंय माझ्या. ओके. ओके. तिच्या फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये ती ऑफ झाली आणि त्याच्यानंतर तिच्याच बहिणीबरोबर, जिजाबरोबर तिच्या दुसऱ्या ओके, बहिणीचं हा, हा. लग्न करून दिलं, कळलं. अशा टाईपमध्ये होतं ते. कारण पूर्वीची लोक जसं करायची की हम्म. बाबा आता तुझी बायको वारली तर हम्म. माझ्या, जसं हम आपके है कौन आपण हम्म. म्हणू शकतो, सेम काइंड ऑफ. तर तिची इच्छा होती की माझं बाळ, माझा संसार असं. तर मग ही जी छोटी बहीण होती ना, तिला ती दिसायची, ओके. तिला ती त्रास द्यायची, तिच्या अंगात येऊन वगैरे ती त्रास द्यायची आणि हिला तो त्रास होत होता, सुरुवातीपासून होत होता. सुरुवातीपासून म्हणजे मी 3री पिढी, अच्छा. माझी मम्मा 2री पिढी आणि मम्माच्या आधीची ती पिढी, ओके. असं तुम्ही समजून जा. तर ह्याच्यात अर्ध तर क्लिअर होत आहे, पण तरी पण आपण थोडीशी सिक्रेसी ठेवूया. तर मग कसं झालं माहितीये का, की मी लहान असताना मी काहीतरी 3री 4थीत वगैरेच असेल तेव्हा तिला आमच्याकडे घेऊन आले पप्पा, अच्छा. की हिला खूप त्रास होतोय. तर आमच्या इथे एक दत्त महाराजांचं मंदिर होतं, तिथे एक म्हणजे काका होते, ते दत्त उपासना करायचे. तर ते असं बाहेरचं काही असेल ना तर गुरुवारच्या दिवशी बघायचे, असं ओके. त्रास वगैरे कोणाला असेल तर बाहेरचा वगैरे. तर तिला त्यांच्याकडे म्हणून पप्पा घेऊन आले. तर हिला, तर आम्ही जेव्हा म्हणजे नंबर येईपर्यंत असे बसलेले असायचे सगळी लोक, लेडीजची एक लाईन, जेंट्सची एक लाईन. तर आम्ही बसलोय, मी हिच्याबरोबर गप्पा मारते आणि मी खूप तिच्याशी फ्रँक होती, खूप जवळची होती व्यक्ती, खूप फ्रँक होती. मी मस्तपैकी तिच्याशी गप्पा मारते. जसा आमचा नंबर आला ती पुढे बसली आणि त्यांनी दत्तगुरूंची ती विभूती लावली आधी आणि नंतर छडी लावली. विभूती लावेपर्यंत ही काहीच नाही. हिला विचारलं काय त्रास होतोय, हे होतंय, तर ती सांगते माझं डोकं दुखतं, माझं अंग मोडून येतं, असं होतं, मला त्रास होतो, स्वप्न पडतात वगैरे, असं तिने नॉर्मल सांगितलं विभूती लावेपर्यंत. जशी छडी लावली ना त्यांनी डोक्याला तिच्या, असं म्हणजे ऍक्च्युली असं लावून असं आणि असं लावून असं करून परत डोक्याला, अच्छा. तिथेच ती जी अशी केस बिस तिची ऑटोमॅटिक तो आंबाडा सुटून ती जी घुमायलाच लागली पूर्ण, असं म्हणजे बोलतात ना 360 मध्ये एखादा माणूस फिरतोय गोल 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 गोल, तशी फिरायला लागली. आणि नंतर मग ती ना वेगळा, म्हणजे आवाज पण वेगळा, आणि ती म्हणते मी माझी जागा सोडणार नाही, मी जाणार नाही, माझं घर आहे, मी सोडून जाणार नाही, अशी. आणि खरंच ती व्यक्ती ना खूप वेगळी होते. जेव्हा जे त्याच्या आतमध्ये असतं ते बाहेर येतं ना, ते खूप वेगळं असतं. म्हणजे ते एक तुम्हाला 80 वर्षाची बाई तुम्ही बघाल एवढी ताकद आणि लावत असेल आणि तिला आवरणं कठीण होत असेल तर कोणीही घाबरेल. म्हणजे मला आठवतंय ते जे बाबा होते हे करणारे, ते बाबा तिला पकडून आहेत, त्यांच्या बरोबरचे 2 माणसं तिला पकडून आहेत, पाठून आई माझी पकडते, शेवटी म्हणजे पप्पांना जावं लागलं तिला पकडायला. ती एवढी हे झालेली की मला सोड, मला जायचंय, मी नाही बसणार इकडे, मला जायचंच नाहीये, मी कुठे जाणार नाही असं. आणि त्याच्यानंतर मी 2 दिवस तिच्या बाजूलाच गेलीच नाही. ती जोपर्यंत तिला बाबा घेऊन जा, तुम्ही घरी सोडून या ती, असं होईपर्यंत. मग ते मी लहानपणी बघितलेलं होतं. त्यामुळे ह्या गोष्टीवर पण विश्वास आहे, नाही असं नाहीये. कारण मी मानते की जिथे आपण म्हणतो की देव आहे ना, तिथे ह्या गोष्टी आहेत. आपण त्याला हे नजरअंदाज नाही करू शकत. फक्त एवढंच आहे की तुम्हाला जाणवते कितपर्यंत, हा तुमचा बोलतात ना तसं सांगितलं असं ग्रहांचा आणि ह्याचा संबंध आहे. अदरवाईज आपण आता बोलत असताना पण कितीतरी गोष्टी इथे आपल्या आपण म्हणतो ना, म्हणजे वेगवेगळे युनिव्हर्स असतात, त्या प्रकारे इथे पण कितीतरी वेगळ्या गोष्टी असतात, पण आपल्याला ते जाणवत नाही. किंवा आपला ऑरा चांगला आहे, किंवा आपले मी म्हणते की आपले कुलदेव किंवा कुलदेवी आपली स्ट्रॉंग आहेत की आपल्याला त्याचा तिथपर्यंत त्रास होत नाही असं. पण ह्या गोष्टी आहेत, नाकारता येत नाही असं. आणि सेम अशीच एक गोष्ट झाली होती आमच्या ऑफिसमध्ये. आमच्या ऑफिसमध्ये कसं व्हायचं, मी अकाउंट्समध्ये पडल्यामुळे ना लेट नाईट खूप व्हायचं. आणि मी जिथे होती ना ती एक स्कूल होती. आता जे माझे फ्रेंड्स वगैरे असतील त्यांनी बघितलं तर ते समजून जाते मी कुठल्या स्कूलबद्दल बोलते. मग जेव्हा आमचं कसं असायचं, 3 महिन्यातला 1 हफ्ता कुठला तरी असा असायचा की ज्यावेळी सगळ्या पूर्ण म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड, नर्सरी टू 10th असं म्हणावं, की त्यांच्या सगळ्यांच्याच फीज यायच्या, चेक यायचे, फीज यायचे. मग त्यावेळी असं व्हायचं की तो 1 वीक आहे ना, आम्हाला ना रात्रीचे 11 पण वाजायचे पूर्ण टॅली करा, जा असं करायला.
तर मग असं व्हायचं ना, तिथे 2 गोष्टी व्हायच्या. एक म्हणजे ते अजूनपर्यंत कोणाला काही कळलंच नाही. आता तर ते स्कूल पडलीच आमची. ओके. तर तिथे ना असं व्हायचं, की बरोबर 8 वाजता ना स्टोअर डिपार्टमेंटच्या फोनला ना रिंग व्हायची. संध्याकाळी 8 वाजता. संध्याकाळी 8 वाजता. बरोबर आणि 3 वेळा. बरोबर 3 वेळा रिंग व्हायची आणि कट व्हायची. ओके. आणि तो एक्सटेन्शन होता. त्यामुळे कोणीतरी बाहेरून फोन करतंय वगैरे हा प्रकारच नव्हता. आणि ही गोष्ट खूप लोकांनी बघितली. पण ती का व्हायची ते अजूनपर्यंत कोणाला कळालं नव्हतं, की तिथे 8 वाजता जशी का रिंग व्हायची. कारण असं कुठलाहीच एक्सटेन्शन कोणीच रात्रीचं, कारण सगळ्यांना माहिती की स्टोअरला कोणच नसतं. 6 वाजता बंद व्हायचं, 8 वाजता फोन करण्याचा प्रश्नच यायचा नाही. तर मग तिथून फोन जातो कुठून हा कोणालाच कळाला नाही. ती एक गोष्ट व्हायची. आणि दुसरी गोष्ट असं व्हायचं, की आमच्या अकाउंटलाच लागून ना बाजूलाच मोठी आमची लॅब होती. जी विज्ञानाची आपण लॅब म्हणतो स्कूल्सची ती. तिथे दर अमावास्याला ना एक मांजर मेलेलीच असायची. ओके. आणि दर रात्री म्हणजे आपण 7 नंतर जर थांबलो तर तुम्हाला त्या मांजरीचा अक्षरशः रडण्याचा आवाज यायचा. मांजरीचा रडण्याचा आवाज पण असा नाही की मांजर रडते. असं वाटायचं एखाद्या व्यक्तीच रडतंय. एखादं लहान मूल किंवा कसं ते हुसकावून रडतं ना, लिटरली तसा आवाज यायचा तो त्या ह्याच्यामध्ये. आणि शाळेमध्ये कोणच नसायचं. कारण सेक्युरिटी पण बाहेर असायचे. 2च सेक्युरिटी असायचे जे गेटवरती असायचे, मेन गेटला. आणि स्कूलच्या एंट्रन्सलाच लागून आमचं फीस काउंटर, त्याच्या बाजूला अकाउंट्स डिपार्टमेंट आणि मग मोठी लॅब आणि ह्या साईडला आमचं मेन ऑफिस असायचं. तिथे फक्त मग आम्ही म्हणजे कसं आम्ही कसं एकमेकींना सांगून थांबायचं, तू थांबतेस तर मी थांबते, नाही तर मग मी नाही थांबत वगैरे असं करून. आणि ऑफिसमध्ये असा गेम व्हायचा म्हणजे मी म्हणेन की प्रकार असा असायचा की आता आपण पेन ड्राईव्ह लावला तर माझ्या फीस काउंटर वेगळा होता, मी इकडे यावं लागायचं मला. तिथून आम्ही येऊन इथे पेनड्राईव्ह लावला आणि आता ते कलेक्शनचे फाईल्स घेऊन बाजूला जातोय. इथला पेनड्राईव्ह गायब होऊन सरांच्या केबिनला असायचा. म्हणजे असं पण नाही की ह्या पीसीचा काढून कोणीतरी पटकन ह्याला लावलाय गडबडीत वगैरे. नाही, कारण ती केबिन बंदच असायची. की आता सरांच्या केबिनमध्ये कशाला कोण जाणार ना, असं असायचं की आता आपण इथे बसलोय, इथेच काम करतोय, तिथे कोण जाणार आहे तिथे. तो तिथला तिथे गायब व्हायचा. नाहीतर कधी असं काढून दुसरीकडे ठेवलेला असायचा. असं म्हणजे अरे मी तर आता इथे लावली, माझी फाईल ओपन होती, मग आता लगेच काढून कसा काय तिकडे गेला असं. मग थोडंसं आम्हाला असं 2-3दा राहिल्यावर कळालं की काहीतरी गडबड आहे इथे. राहण्यात अर्थ नाहीये. आपले दिवस चांगले आहेत म्हणून काय होत नाही, पण कशाला उगाच परीक्षा असं. मग आम्ही लोक निघून जायचो. मग असं काही व्हायला लागलं ना, असं आवाज येत आहेत, हे येत आहेत, मग चल बाई चल आटप आता जाऊया असं करून आम्ही निघून जायचो. आणि कुठे होती शाळा? कुर्ल्यामध्येच होती की? नाही, कुर्ल्यामध्ये नाही. हे माझे लग्न आधीच आहे. मी जॉबला होती तिथे नवी मुंबईमध्ये, तिथेच होती ती स्कूल. मी उगाच सांगणार नाही, कारण कसं उगाच स्कूलच्या ह्याच्यावरती यायला नको. त्यामुळे नवी मुंबईच्याच ह्याच्यामध्ये होती ती. तो एक होता. आणि त्याच आणखी नंतर मी दुसऱ्या एका शाळेमध्ये गेली. तिथे आणखी एक असा किस्सा होता की पहिल्या का दुसऱ्या फ्लोअरला ना जे शिपाई वगैरे जायचे, म्हणजे त्या लोकांनी सांगितलं, मी बघितलं नाही, मी अनुभव घेतला नाही. पण ती लोक सांगायची की त्या फ्लोअरमध्ये ना मुलं कुठेच नसायची. पण तो जो मुलगा आहे ना, तो मुलगा दिसायचा तिथे, लहान मुलगा, 2री-3रीचा मुलगा त्या बंद वर्गामध्ये दिसायचा त्यांना पूर्णपणे. म्हणजे असं खेळतोय, बागडतोय असा. आणि तिथे कोणी नसायचं. म्हणजे ह्या लोकांनी 1-2दा तर उघडं म्हणजे बाबा असं कोणतरी दिसलंय, जा बघ जा तिकडे असं करून ओपन करून बघितलं, कोणच नाही. नॉर्मल मुलगा दिसायचा की? नॉर्मल मुलगा, लहान मुलगा, 2री-3रीचा मुलगा शाळेच्या युनिफॉर्म मध्ये त्यांना दिसायचा तिथे असा. पण आम्हाला जेव्हा ते सांगायचे ना असं तिकडे दिसतं म्हणून आम्ही बघायला जायचो ना, आम्हाला काहीच नाही दिसायचं. म्हणजे आपण बोलतो ना एकदम ह्याने, म्हणजे तो कसं ध्यानी मनी नसताना एखाद्याला म्हणतो ना आपण की दिसतंय, धावताना दिसतोय, हे करताना दिसतंय, असं त्या मावशी लोकांना खूपदा दिसतं. कारण त्या एकट्या असायच्या. आम्ही कसं 2घी-3घी जायचो, चल बघूया दिसतंय का आपल्याला. सो आम्हाला ते नाही दिसलं, मी हे नाही केलं, पण त्यांना ते जाणवलेलं. मग ते 1-2घींनी तर जॉब पण सोडून दिलेला की नाही इथं काय ते वेगळं आम्ही नाही करत करून असं ह्या प्रकारे. आणि जे आपण म्हणतो ना पहिले शाळेत असताना आपल्याला आलेलं ते 3 तोंडाची बाई समथिंग, तुम्हाला आठवत असेल. सगळीकडे किस्सा फेमस होता तो. पण ऍक्च्युली तसे गोष्ट कशी होती माहितीये का, आमच्या ह्याच्यामध्ये झाली होती वॉशरूम मध्ये.
म्हणजे 3 पावण्याची बाई वगैरे असते नाही, पण वॉशरूम मध्ये जी मुलगी माझी एकटी कधी जायची ना, ती दुसऱ्या दिवशी तापाने फणफणायची. अच्छा. अचानकच म्हणजे तिला काय दिसलं असेल काय तिला काहीच आठवायचं नाही. पण ती तापाने असं फणफणायची पूर्णपणे असं. आणि मग तिला ॲडमिट मग ती 8 दिवस शाळेतच यायची नाही वगैरे असं. तर तो एक किस्सा शाळेच्या ह्याच्यामध्ये झाला होता आमच्याबरोबर. पण मग आम्ही सगळेजण कसं मग टीचर्स लोकांनी पण इव्हन आम्हाला असं सांगितलं होतं तेव्हा, की दोघी तरी जायचं, एकटीने जायचं नाही करून असं त्या ह्याच्या. आणि मग नंतर मग ते मावशी लोकं वगैरे असतात त्यांना पण तिथे ठेवलं होतं, की मुलं घाबरतात. कशासाठी ते माहिती मे बी त्या रुमर्समुळे असेल ना काय असेल. पण तो किस्सा त्या दरम्यान होत होता तिथे. मुलं घाबरायची वगैरे. हा एक आहे. आणि असं आणखी एक सांगायचं झालं ना, तर आमच्या पिकनिकच्या दरम्यान एकदा असं झालेलं, की आम्ही असं पिकनिकला जातोय आणि मला ना बोलते कशी मला ना दिसत असं नाही, पण काहीतरी जाणवतं वेगळं असं. तर आम्ही मुली-मुलींची आम्ही पिकनिक गेलो मस्तपैकी आणि ना तिथे मोठी झाडं होती. जुनी झाडं असतात ना आपली ह्याची वडाची-बिडाची अशी जुनी झाडं होती. तर काहीतरी ना असं आणि त्यांचा ना फार्म हाऊस होता. चांगला फार्म हाऊस होता त्यांनी बांधलेला मस्तपैकी आणि समोर स्विमिंग पूल वगैरे आणि ती मोठी जुनी झाडं वगैरे अशी. आणि आम्ही सगळे गेलो 5 एक जणीच होतो आम्ही. मस्त आमचं रात्रभर असं हे झालं धिंगाणा-विंगाणा त्याच्यानंतर नॉन-व्हेजचं सगळं जेवण वगैरे होतं. आणि का माहिती का मला ना तसं काहीतरी वेगळं जाणवत होतं त्यावेळी, की काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे करून. आणि आम्ही लोकं आमची जेवलो-बिवलो वगैरे आणि ते जे झाड होतं ना, त्या झाडालाच लागून तो झोपाळा होता. तर माझे फ्रेंड्स पण तिथे जाऊन, की "चल बसूया आपण, बसूया." तर काही सेकंदानंतर ना असं झालं, की काहीतरी ना वेगळं असं बर्डन आपल्याला जाणवतं ना, आता खूप वेळ तुम्ही जर हेवी बॅग वगैरे घेतल्यावर तुम्हाला कसं बर्डन जाणवतं. तसं काहीतरी जाणवायला लागलं. तर मी माझ्या फ्रेंडला म्हटलं, "नाही गं, चल आपण जाऊया, आज जाऊन बसूया." आणि मग आम्ही आत आलो. आत आल्यानंतर आहे ना, मला जे कंटिन्यू उलट्या व्हायला लागल्या ना, म्हणजे 2-3 मिनिटं मला 2 सेकंद वगैरे असं काही समजत नव्हतं मला काय होतंय ते. म्हणजे म्हणजे ते ही माझी फ्रेंड काय बोलली, "मे बी तू झोपाळ्यावर बसली होतीस थोडा वेळ वगैरे." तर मी म्हटले, "नाही, मला हे आधीपासून जाणवतंय काहीतरी वेगळंच होतंय मला." मग ती आणि माझं असं आहे, की मी ना माझं पॉकेट हनुमान चालीसा माझ्या पॉकेटमध्ये मी ठेवतेच. कारण माझं आहे ट्रस्ट त्या गोष्टींवरती. तर मी माझी सेफ्टी म्हणून मी ठेवतेच. तर मी म्हटलं सगळं जाऊ दे. मला ना फक्त माझी बॅगेतली ना हनुमान चालीसा आणून दे तेवढी. आणि तिने मग मला तेवढी आणून दिली आणि मी ना ती जवळ घेतली आणि मी फक्त नामस्मरण करत राहिली. आणि नंतर आहे ना 10-20 मिनिटानंतर आहे ना, माझी फ्रेंड आहे ना, काय झालं तिला काय माहिती. ती ना बाहेरून ना ओरडत-ओरडतच आत आली. अचानकच ओरडत-ओरडतच. तर ही बाकीची कारण मी झोपली. मला व्हॉमिटिंग आणि व्हायला लागले कंटिन्यू तर मी झोपून दिलं. आणि हे तिघी जणी बाहेर होत्या. ती जी होती ना, ती ओरडत-ओरडतच आत आली. तर मी म्हटलं झालं काय? म्हणजे मला काहीच कळालं नाही. मी झोपलेले होते. मी एकदम हे झाली, घाबरल्यासारखी झाली, की झालं काय? तर बोलते, "नाही, तिथे ना काहीतरी कोणतरी उभं आहे, तिथे कोणतरी उभं आहे." तर माझी ती दुसरी फ्रेंड म्हणाली, "नाही गं, ते काका असतील, बंगल्याचे जे काका असतील ते होते." ती बोलते, "नाही, ते काका जर जाऊन झोपलेत कधीच. आपणच जागे होतो. तिथे कोणतरी आहे. कोणतरी बघतंय तिथून." तर मग मी तिला म्हटलं, "बंद करा ते डोअर बंद करा आणि आत येऊन झोपून जा आता." म्हटलं, "बस झालं खूप." काय 3 वाजले होते. म्हटलं, "बस झालं, तर येऊन झोपून जा." म्हणजे तर मला पण कुठेतरी जाणवत होतं काहीतरी वेगळं आहे तिथं. कारण ते जे झाड होतं ना, ते माहिती नाही का आपण ते एक वेगळं आपल्याला वाइब म्हणतो ना अशी, ते देत होतं ते. काहीतरी वेगळंच जाणवत होतं तिथे. आणि त्याच्यामध्ये आम्ही चिकन खात तिथेच बसलेलो. कारण ते कसं होतं, मध्ये लॉन होता. लॉनमध्ये त्यांनी आम्हाला जेवण वाढलं आणि त्या लॉनच्या एकदम समोरच ते झाड होतं, ज्याला तो झोपाळा त्यांनी छोटा आपला असतो ना दोरीचा झोपाळा, तसा त्यांनी तो बांधलेला होता. फळी वगैरे, पाट वगैरे ठेवून. तर मग आम्ही कसं इथे जेवायला बसलोय, तिथे समोर झोपाळ्यावरती हे करतोय असं. तर ते काहीतरी वेगळं जाणवत होतं. तर म्हटलं राहू दे. कारण कसं माहिती का मस्तीच्या मूडमध्ये असल्यावर आपण थोड्याशा ना गोष्टी निग्लेक्ट पण करतो. की जाणवत असलं तरी नाही, नाही असंच वाटतंय. असं पण होतं.
तर मग जेव्हा माझ्या बाबतीत झाल्यानंतर ती पण आली ना जेव्हा ओरडत, तर म्हटलं राहू दे आता, बस करा, बंद करा आणि झोपा. मग सेकंड डेला तर आम्ही तिथून हेच झालो, म्हणजे शिफ्टच झालो. मग ती जागा आम्ही नेरळला गेलेलो तेव्हाची गोष्ट आहे. नेरळ ओके. साईडला तो फार्म हाऊस होता तिकडे. ते पण कसं अडीच्या जागेवर असल्यामुळे मे बी अच्छा. ते आणि आम्ही लेडीजच होतो सगळ्या. तर मे बी काय होतं माहिती नाही, पण काहीतरी वेगळं जाणवलं तिथे त्यावेळी. कारण कसं असतं माहितीये का, ह्या गोष्टींचं आता जर कोणाला त्रास झालाच, तर त्याचा उतारा वगैरे किंवा काय करायचं झालं, तर त्या जागेवर परत जावं बरोबर. लागतं. मग तिथे कोण येणार आहे परत एवढ्या इथपर्यंत? म्हणून म्हटलं नको. कारण अशा गोष्टी माझ्या बाबतीतच असं झालेलं आहे, की मी 12वीला असतानाच मला माहितीच नाही मी कुठल्या तंद्रीत तरी चालत होती. माझ्या पायाखाली मी काहीतरी ओलांडलं होतं. तर अच्छा. तर म्हणजे माझा एकदम बोलतात ना स्ट्रॉंग बिलीफ ह्या गोष्टींवर पण असण्याचा हाच, की मी स्वतः अनुभवलंय. तर मला ते माहिती नाही मी काय ओलांडलं ना काय वगैरे ह्याचं काहीच माहिती नाही. कारण कॉलेजमधलेच होतो आम्ही लोकं. आणि असं झालं, की माझ्या पायाला ना फोड आला. तो फोड इतका आला, की माझ्या जखम ना पायाच्या आतमध्ये एवढी एवढी मोठी जखम आतमध्येपर्यंत गेलेला. बाहेरून फोड फक्त छोटा दिसत होता. आतमध्ये तो पोखरत जाऊन तिथून पल्स होऊन ब्लड बाहेर येतो. म्हणजे ओके. चालायला लागलं का ब्लड यायचं, चालायला लागलं का ब्लड यायचं. आणि 3 डॉक्टर्स बदली गेले. पण मला फरकच पडत नव्हता त्या ह्याचा. आणि माझे 12वीचे पेपर्स होते. सो बोलतात ना आणि मी घरीच 8 दिवस कारण चालायला लागलं का ब्लड यायचं. पूर्ण ड्रेसला लागायचं ते. मग झालं काय असं, की माझे फ्रेंड्स आहेत ना, ते एक दिवस घरी आलेल्या, की "बाई तुझं आता असाइनमेंट वगैरे पण नाही झालेत. आता आपले वायवा वगैरे झालेत. तर तू घरून करणार आहेस का कसं? परवा जायचंय" वगैरे असं. आणि मग त्या ह्याच्यातच मी ना आईला म्हणत होते, की "काय आहे माझ्या पायाला काय झालंय? बंद म्हणजे बरंच होत नाही. आपण डॉक्टर्स चेंज केले तरी होत नाहीत काय?" असं. आणि त्याच दिवशी ना आमच्या दारावरती कारण आम्ही चाळीत राहत होतो. म्हणजे लग्नाच्या आधी चाळीतच राहायचो. आणि ते अचानक आले दारावरती आणि ते बोलतात ना पहिले अलख निरंजन त्यामुळे ते कळालं की ते ह्याचे असेल. आणि मग त्यांनी आईला सांगितलं. आई म्हणाली म्हणजे पैसे मागतात ना ते. तर तसे पैसे आई द्यायला गेली. त्यांनी घेतले आणि आईला त्यांनी सांगितलं की हिने पायाखाली ना काहीतरी ओलांडलंय. अच्छा. तिच्यावर उतारा कर आणि तो टाक त्याशिवाय तिला बरं नाही वाटणार. आणि खरं सांगते म्हणजे आईला त्यांनी सांगितल्यानंतर त्याच संध्याकाळी पप्पा आल्यावरती आईने त्यांना सांगितलं, की ते उतारा करून टाका म्हणून. मग तो दही भाताचाही उतारा त्यांनी सांगितला तिला, की दही भाताचा उतारा करून टाक. तसा दही भाताचा उतारा केला आईने, म्हणजे पप्पांकडे दिला आणि पप्पांनी घेऊन तो टाकला. दुसऱ्या दिवशीपासून माझी ती जखम सुखायला लागली. इतका म्हणजे बोलतात ना म्हणजे त्यातून पू येऊन रक्त येत होतं कंटिन्यू आणि ती असं झालेलं, की त्या जखमेचं लागून ती जखम वर म्हणजे बारीक-बारीक फोड बाकी पूर्ण पायाला दिसत होते मला. तर मला असं झालं, की आता एकाने मला इतका त्रास होतोय, ते पायाला पूर्ण सगळीकडे ते फोड येऊन मला पाय कापायला असं भीती तर वाटतेच ना प्रत्येकाला. आणि मला तेच झालेलं आणि त्यावेळी जर ती जखम बघितली ना, त्या डॉक्टरने ना अक्षरशः गोळा करून जेव्हा कापूस साफ करायला पल्स वगैरे काढून, तो अक्षरशः एवढा मोठा कॉटन त्यांनी आत घातला होता. आणि ते पण चार्ट झाले, की एवढी जखम होईपर्यंत तू घरी कशी राहिली? की एवढी ती हाडापर्यंत जाते जखम. आणि जेव्हा ते उतारा करून टाकला त्याच्यानंतर म्हणजे 10 एक दिवसातच ती पूर्ण क्लीन झाली, जखम क्लीन झाली, भरायला लागली आणि मी म्हणजे कॉलेजला जाऊन तो वायवा वगैरे पण देऊन आली असं. म्हणजे अच्छा. इतकं मग त्याच्यावरून मला अनुभव आहे, की आपण म्हणू नाही शकत, की नाहीये म्हणून आहे. फक्त एवढंच, की कोणाला कितपत त्रास होईल आणि मोस्ट ऑफ द एंटिटी मी म्हणजे जसं आपल्या ऐकण्यात आहेत किंवा आपल्या ह्याच्यामध्ये आहेत. तर मोस्ट ऑफ द एंटिटी अशा असतात ना, की ज्या तुम्हाला फक्त त्रास देतात. फक्त स्वतःचं त्यांना म्हणजे ज्यांचं कसं माहिती आहे का, की आता कमी वयात गेले, ॲक्सिडेंटने गेले, तर ते लोकं फक्त तुम्हाला त्रास देऊन त्यांच्या इच्छा पूर्ण करून घेतात. पण काही एंटिटी अशा असतात ना, जे इतक्या हे असतात ना, की त्यांना तुमचा जीवच हवा असतो. ते तो घेतल्याशिवाय जात नाही. आणि मग त्या बोलतात ना, आपण म्हणतो, की कारण त्यांना एक प्रकारे कसं असतं, की नाही मला हे हवंच आहे. कारण ज्या व्यक्तीचं मी तुम्हाला सांगितलं अ, आमची जवळची नातेवाईक जिच्या तिचं तिचं तिला तिचं लग्न झालं 12व्या 15व्या वर्षी.
तेव्हापासून ती एंटिटी ती मरेपर्यंत तिच्यासोबत होती. म्हणजे ती शेवटपर्यंत नाहीच गेली, की मी नाही सोडून जाणार असं. म्हणजे ही जाणार तेव्हाच मी जाणार. मी हे घर म्हणजे हे जे आहे पकडले ते मी सोडणार नाही. आणि काही असे असतात जसं आता मी सांगितलं तसं आमचे जे दुसरे नाते की त्यांना जीव हवा असो. एकतर म्हणजे कसं असतं त्याच्यात खूप वेळा असं पण असतं आता आमच्या गावी अशा जागा आहेत, की जिथे त्या जागेला रक्तच हवं असतं. तिथे तुम्ही असं अमावास्या, पौर्णिमेला कोणाचा ना कोणाचा ॲक्सिडेंट होऊन तो माणूस मरणारच. म्हणजे त्यावेळी त्या लोकांना काय दिसतं, काय होतं कोणालाच कळत नाही. अचानक ती गाडी स्लिप होते, ॲक्सिडेंट. इव्हन मुलुंडचा जो आहे ना आमचा ऐरोली मुलुंडचा, तो पण एक पॅच असा आहे ना, की जिथे ना कारण तिथे आमची जी टीचर होती, क्लासला जायचो आम्ही तिच्याकडे. तर ती स्वतः सांगत होती, की मला माहितीच नाही. तिथे गाडीला म्हणजे खड्डा नव्हता ना, तिथे काही असं आडवं आलं, की मी ज्याला वाचवायला जाते आणि मी स्लिप झाली, असं काही नव्हतं. पण तिथे एका स्पॉटला जाऊन माझी गाडी अक्षरशः उडाली म्हणते ती. म्हणजे पूर्ण बाउन्स होतं ना, तशी ती बाउन्स होऊन ती पडली आणि ती पडली ना, की तिचा एक पाय आणि एक हात पूर्ण फ्रॅक्चर झालेला, इतकं. म्हणजे आणि तशी ती जागा आहे मुलुंडच्या जो आमचा ऐरोली मुलुंडचा जो आहे ना ब्रिज, तिथे ती एक जागा आहे तशी, की जिथे ॲक्सिडेंट्स होतात, गाड्या स्लिप होतात तिथे असं. हे गोष्टी आहेत. अजून तर असं वेगळे किस्से बघायला गेले तर माझ्या फक्त सांगण्यात आहेत. पण मी असं बघितले किंवा माझ्याबरोबर झाले असे हे एवढे मोजकेच आहेत. थँक्यू सो मच तुम्ही आपल्या शोवरती आलात. नक्की. त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा आपल्या शोवरती यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या चॅनलची गुगल फॉर्मची लिंक सापडेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरती याची संधी मिळेल आणि तुमचे जे काही किस्से असतील ते आपल्या शोतर्फे इतरांसमोर मांडता येतील. धन्यवाद.